अरे अरे कुठे जायचं? भूर जायचं पहिले? भूर चालते? हा भूर जायचं ना. भूर चालतं. भूर चालतं का? भूर कुठे चालतं बा? जा भू भू त्या पोरीले गुरायला करून टाक दिवसभर हिंडे गोडी. हा घरी तिला गमत नाही. तिलाच काय गमीन, मायलेच गमत नाही घरात. पोरीले कुठे गमणार आहे? आणि तिला काही नाही राहिलं का? कुठला सुटलं की चालली हिंडायले. तुला कारणच पाहिजे. आजी जोड जातं का बा? आई न्या मग तुम्ही इले बाहेर. मी नाही येतो माय. ती पोरगी एका ठिकाणी 2 मिनिटं उभी नाही राहू देत. हिरा पायाले भावरा असल्यासारखी हिंडतच राह म्हणते. 2 मिनिटं कोणी आई बाई संग बोललं ना की भंगा फुकते. फक्त इकडे तिकडे तिकडे इकडे हिंडवा म्हणते मला. मी नाही नेत तिले. तसा बी हात भल्ला गाऊन येते बाई व. मी नेतो मग इले. थोड्या वेळ उभा करतो गाईजो ना आणतो मग. आता झोपेतून उठली ना म्हणून लढून राहिली. गायला गाय हंबाचं चालतं का? हंबाचं हंबा हंबा हंबाला चरा जातो का बा? हा चरा टाकतं का बा? पाय 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 कशी खोलते. हा हंबा बाईला हंबा म्हणता येते. पण बरं बा हंबा अमेरिकेतून नाही माय आली आफ्रिकेच्या जंगलातून आणि पोरगी आली कुकडं काय सांगा. हंबा म्हणता येते. एवढी मोठी घोडी वर्षभराची झाली पण सारखं बोलता नाही येत. मायसारखी झाली ना माय ठस. उलसक मा पोराचा गुण नाही घेतला. पोरग असं चत्र होतं म्हणलं 9 महिन्यात पोरग असं स्पष्ट बोले आई बाबा स्पष्ट म्हणे. हे तर ठस बोकडी तिला मायावरच गेली माय बाई. अजूनही काहीच बोलत नाही. पाहिजे मारीन ते काय दिले. हा माती बाबा माती. हा तू बोल तोत्रच्या संग अजून मग ते सारखं बोलीन. माय झंगाचं शिकवत नाही पोरगी काय चांगलं शिकीन. सारखी बोला तिच्या संग. ते बोलीन तर बोलीन काही सय्यद घेत खाऊ घालत जाय. मी तर म्हणतो पोपटाचा उष्टा जाम काही फळं खाऊ घाल दिले. बोलीन तर बोलीन साजरी. काही जीभ जाळी आहे वाटते बाई तिची निरा. नाही इतका उशीर नाही लागत नाही बोलायला. माझं पोरगो तर 9 महिन्यात स्पष्ट बोललं म्हणलं. मग हे तर माय बाई 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 12 महिने होऊन राहिले तरी काहीच नाही. हवं पोपटाचा उष्टा पेरू आजीला पाठवू आपण जंगलात आणि शोधून आणायला लावू. नाहीतर तो आजीला इकडचं काही दिसत नाही. देबुडीला जंगलात काढून आण म्हणा शोधून. मग खाते कशी पोपटाचा उष्टा पेरू. मग चुटू चुटू बोलते. तू जाय तो आजी संग जंगलात. येणार त्या पोपटाच्या मांग. काय आजी तुई काय ना कारण काढीन कुठून ना मला बोलीन. खरं ना धन्य आहे माय. हे गुणाची निचं पोरगं त्याच्यापेक्षा गुणाचं 9व्या महिने स्पष्ट बोललं. मै सासू पाय ना हे बोलत नाही ना तर म्हणते मायसारखी झाली म्हणते. काय करता माय चांगली छत्री कुत्री झाली तर म्हणतात की बापासारखी झाली. दिशाला साजरी आहे तर बापासारखी. आता बोलत नाही तर मायसारखी. काय म्हणतं माय जाऊ दे. हो ना उठली तर रडती भोंगा फुकते. मग आणली होती मा सासूला काय आहे तेवढंच काम आहे तिला फक्त मला बोलणं. दुसरं काही आहे का? काही एक भांडं घालते त्या काही झाडून काढते का काय करते. पानं कशी पाहून राहिली. तिला वाटते की माय घराने करते काय. कोणीच माय सासू काही करत नाही म्हणलं. त्या रोजी एक दिवस माय कोण पूर्व कोण सूर्य निघालता का पश्चिमेकडून निघालता काय सांगा. पोळी केली भाजी केली मला ताट वाढून दिलं. मी आता म्हणलं माय नशीबच कुठून फुललं. काय नाही ना बाई. चंद्राला ग्रहण एकच दिवसाचं होतं फक्त. झालं ना दुसऱ्या दिवसापासून तसंच सुरू. जाऊ दे माय येते ऐकू. तशी सांगू का तो सासूले कोणा संगत ढंगाचं बोललं जात नाही. मी अजूनही पाहिलं नाही ते आते बैल की या संग सारखी बोलली अशी म्हणून. मा सांगत तर काही तेड्याच बोलते. मी बोलत नाही. मी बोलत कोण नाही तर मान द्यायचं पटलंच नाही खरं. काहून सांग आपण 7 हात दूरच राहिलो बाई. तो सासूचं तर पाय तो आला झालं त्यापासून तरी मी तो घरी येणं जाणं चालू करतो. नाही विचार नाही तर कोणाने मी तो घरी जाती ना जा. लय वजा तर बाई आहे बाई. धरणी आहे का माय वयला तर वयला वाकई घेऊन पहिलं अंगा सारखीच होती माय भांड्याने. कोणा जरी कंपनी भांडेले आपण मी बोलत कोण नसतं तर मग लेकी भांडली बा सगळं. लय उपट आहे सासू सगळ्या गावाच्या वैकीची. फक्त बोलणं तिचं मले पान बेल फुलवा. कोणाच्या कामात नाही पडत तर काय पडीन व. पायनं कशी पाहून राहिली ऐकू जाते बरं बुडीले का बैरी आहे काय. पायनं कशी पाहून राहिली. आते बाई काही तुमच्या घराने नाही करून राहिलो माय बाई. करा ना त्याचा भेव पडला का मला. तुझ्या बापाच्या घरचं गाठोडा आणून खाऊन राहिली का मी. माझ्या घराने कसा म्हणून तुम्हाला भेणार आहो. मला काय ऐकू येत नाही का. जाऊ दे माय काकू मला जायला लागते शेवटी घरी. तुम्ही जाता ना तुमच्या घरी मला शेवटी तर जा लागते. नाही हो आई तुमच्याविषयी नाही बोलून राहिल्या त्या काकू. ते त्याच्या तिकडची गोष्ट सांगून राहिल्या त्या. हो मी काय नाकातलं काढतो तोंडात घालतो. तू लय हुशार आणि तू काकू त्याच्यापेक्षा हुशार. ये म्हणलं घरी. ते येऊन राहिले आज घरी आणि त्याला हिंडणं फिरणं आवडत नाही म्हणलं. घरातले घरातच पाहिजे. आम्ही गावभर हिंडत नाही म्हणलं. मला नाही पटत म्हटलं त्या माणसाला अजून हिंडलेलं तर तू हिंडेल काही पटीन त्याले. लवकर या स्वयंपाक लवकर कर. संध्याकाळचं ते लवकर जेवण पाहिजे. आता येतीनच. हो करतो ना माय बाई. सासरी येऊन राहिले का. हो माझ्या सासरी येऊन राहिले ना. ये म्हटलं बस झालं. भू आले चल घरी. तिथे आजी कल्ला करून राहिली. आबाजी येतात ना स्वयंपाक करू आपण चला. भू हे आजी नेते आई न्या इले. हा कुकडे न्या लागते काय माहित. भूर 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 जरा काही घरात ठेवाय ना. एक तर गुण माग घे साजरा. मला एकाचा घे नाही तर सारे गुण तो माहितीच घेता का आमच्या जीवाली निरा काय. तर पण जाय कर तू स्वयंपाक काय पाहता तोंडा इकडे. माय गुण घेईन म्हणून राहीन तरी मला साजरी. तो ऐकून घेशील तर नवऱ्याच्या घरी नांदणारी नाही म्हणा. इंता डोक्षार मिरे वाटेल तुझी नात चालली मोठी 4 चौकात तिला बोलतच राहते. काय अवगुण्यात माहित काय सांगा. मी हा म्हणून निभाव तरी होऊन राहिला माझा पोराच्या संसाराचा. नाही तर एक नसती टिकू दिली तुया अशी अज्जात सासू. कोणाला ना भेटो काय पाप केलं तर काय सांगा म्या. मास नशिबी आली. कुछ चांगलं म्हणत नाही कुछ चांगलं म्हणत नाही निरा वसायला तोंडाची.
स्वतःच काही चांगलं नाही, लोकांना काय चांगलं म्हणणार आहे. कधी पाहिलं तर निरांजला हेच करते, हिचे अवगुण तिचे असं हिचं असं. काय अवगुण आहेत मला काय? हा तो भेटले ढंग आहे म्हणा. चालले म्हणजे गावातलं काळ कुत्र नाही तुला धड म्हणत. तुझं डॉक्टर खात राहते. आपलं मन चांगलं असते, आनंद असते, ते टप्पर करा नसलं होते तिला कधी पाहिलं तर. मी काहीच नाही म्हणत ना, करा ना, बरोबर आहे ना, मी कशाला नक लावणार आहे. हो हो माहितीये, काही नाही काही नाही झाल्यानंतर डोकं खाशील बघ. आता परत परत एवढं मोठं काम कोणी काढत नसते मोहिनी. आताच तुला जर काही कुठं कबड वगैरे लागत असेल, काही तुला चेंज करायचं असेल तर करून घे. कारण याच्यानंतर 8-10 वर्ष तरी म्हण कोणी घराचं काम काढणार नाही. 8-10 वर्ष जास्तच, कारण घराचं काम काढणं म्हणजे सोपं नाहीये. एक तर टाइम जाते, पैसे जातात ते वेगळं, टाइम जाते, अटकू राहायला लागते. आणि एवढा मोठा धिंगाणा हा घरात सगळा एकदा हे आवरलं की परत कोणी एक मी तुला खुर्ची करून देत नाही. आता तुला कुठं टेबल पाहिजे, कुठं खुर्ची पाहिजे, कुठं रॅक पाहिजे, काय करायचं आहे ते आता या त्याच्यात करून घे सगळं. बघ हे कबर्ड मध्ये ना त्या काकाने खालून ते ड्रॉवर ठेवली. बरोबर आहे का? तू काय म्हणत होती ती नवीन चपला आणल्या की त्या ठेवायला त्याच्या खाली, ते कुठं करणार आहे मग? ते इथं इथं केलं तर इथे आल्या आल्या. अगं कशाला ग, आहेत ना खाली ते चपलायचं स्टँड आहे ना मोहिनी, कशाला बेडरूम मध्ये चपलायचं करतं? अहो ते तर नेहमीच्या चपलायचं. आता कसंच ते कधी नवीन चपला आणल्या जातात. तुमचे किती सारे बूट असतात, तो स्पोर्ट बूट वेगळा, ढमका वेगळा आणि टमका वेगळा, आणि ते सगळं मग तुम्ही खालीच ठेवता आणि ते सगळं खराब होते. मग माझं काय म्हणणं आहे, जे नवीन नवीन असलं त्याला डब्बा पॅक असते तर ते असं इथे ठेवूया. आणि जनरल जे घालायच्यात नेहमी नेहमी जे घालतो ते तुम्ही खाली ठेवा. आता मला जास्त कुठे लागते, माझेच कोणते 4-5 जोड आहेत, इनमिन 2 चपलाचे जोड आहेत माझे, तुमचेच काय दुनिया भरायचे, म्हणून म्हटलं. नाही नाही ते नको आणू, ते चपलाचं खालीच राहू दे. म्हणशील ते का बरं ते मोठं करून घेऊ आपण. ते कुठे जमते काय ऍडजस्ट, ते रॅक आहे ते तुम्ही वापरात घ्या काही कुठे इकडे. तिथं नवीन करतो एक स्टँड छान, त्याने दरवाजे हे ते म्हणजे कसं चपला आतमध्ये राहतात आणि बसायला तिथं हे करतो. माझ्या मित्राकडे छान केलेलं आहे तसं. त्याने काय केलं, असं लंबा टेबल केला असा, त्याला खाली ड्रॉवर म्हणजे झाकणं घेतल्या दरवाजे त्याच्यात चपला ठेवतात आणि त्याच्यावर कुशन लावून घेतलं, त्याच्यावर बसले जाते, म्हणजे बसून चपला घातल्या जातात जसं. आपल्याला 1-2 खणायचं पाहिजे असं वरवर. आता किती जणांच्या चपला आहेत आपल्या घरी ना, ते लंब करसान तर का लंब एक भिंतीला पूर्ण काय रॅकच करसान काय, बसायला एखादा स्टूल गिल करा तिथं. आणि आता 1-2 जण एखादा म्हणतं काय चपला घालणार नाही, एका सोयीनं बसा लागते. आणि असं उभं करा छान, कमीत कमी 2 रॅक्स तर करा खाली. कसं खाली आमच्या बायाच्या राहतात, वर तुमच्या राहतात, नाही तर खाली तुमच्या ठेवा, वर आमच्या ठेवा. आम्हाला कुठं नेहमी नेहमी जावं लागते. नेहमी नेहमी तुम्ही 3 जण जाता घराच्या बाहेर ना, तुम्ही 3 जणांचे खालच्या खाना ठेवा, नेहमी काढायला सोपं असं करा. मग ते रॅक काय ते तुम्ही टेरेसवर नेते ना, मग चालते. टेरेसवर कसं त्याच्यावर काही झाडाच्या कुंड्या ठेवल्या जातात आणि आमचं सामानही राहते काही त्याच्यात शिल्लकचं. बरं बरं पहा मग ते काय तर. आणि हे बघ तुला वेळ मिळाला तर पाहशील बरं डिझाईन मग शू रॅकच्या, आणि सांगशील मला संध्याकाळी. आता मला अर्जंट जावं लागते फॅक्टरीत, मी आता फॅक्टरीत जातो. तू संध्याकाळपर्यंत डिझाईन शोधून ठेव, मग आपण दाखवू त्या भाऊले, त्यानुसार त्यानं करून दिलं तर ठीक, नाही तर मग रेडीमेड पाहू. हो ही रश्मी नाही ना, रश्मी असते ना घरी, तिला बात येते, ते बात होऊ शकते इकडे तिकडे सगळ्या साईडवर पाहून येते बाई. अमेझॉनवर हे आहे ताईन, शॉप्सीवरती आहे ताईन, काही येते बाई पाहून, तिला माहिती आहे त्यातलं. ते कधी येते काय माहित. कशी काय सहज गेले का ते? असं रवी गेले तिकडे काय कोणा क्लायंटच्या इकडे काय होतं तर, आणि म्हणून मग तिथून गेली तर मग इराई नेला सोबत, जसं भेट होते आई बाबाची असे. आता रात्रभर राहते ना, येते आज येतील कदाचित. अच्छा असं, बरं बरं, ते तू पाहून घे काय आता, मी येतो आता. बाळ कुठे? मम्मी जवळ आहेत, मम्मी रूम मध्ये पाळणा बांधला ना आता तिथंच आहेत ना. हो लक्ष दे त्यांच्याकडे, इन्फेक्शन नाही झालं पाहिजे. इकडचं धूळ धीर हे असलं की दरवाजा लावून देत, त्यांनी जास्त घरात मिरू नको. कसं मजूर गिजूर चालू असतात कामाचे, कोणी कुकडे शिंकते, कोणी कुकडे खोकलते तिथून, नाही तर कसं कोणी बाहेरचं येणं जाणं, आणि कामाचाही धूळ असते, लाईनचं काम आहे. पोरांना जपून ठेवा, बाहेर काढू नको नेहमी नेहमी, ते रूम मध्येच राहू दे. आणि रूम मध्ये नेहमी गुड नाईट लावलेलं ठेव, मच्छर खूप वाढले पावसाच्याने. चल येतो मी. हो या. काही आणायला लागत नाही ना? नाही काही नाही आणलं का, ते भाऊले विचारून जा एकदा, भाऊसोबत बोलून जा. अजून तुम्ही गेले की ते भाऊ मग म्हणतील हे पाहिजे ते पाहिजे, कोण आणून देईन मग त्याला. हो मी बोलतो, लावून घेतो ते रूम. हो हो मम्मी पाहिजे, मी चाललो. हा पप्पा कुठे? झोपले का? बरं पाहिजे तू बसा, भाऊ काम करून राहिले. मोहिनी वर आहे, मोहिनी खाली आहे. हो आली, हे लाईट बंद करून आली म्हणा. पाहिजे मम्मी, चाललो मी. म्हटलं भाऊ काही पाहिजे का, आणा गेला लागते काही? मी येतो म्हटलं बाहेरून, 5 मिनिटात येतो. काही आणा घेण्याचं आहे का? नाही नाही काय नाही भाऊ, काय नाही पाहिजे. भाऊ हे पाण्याची बाटली द्यायला भरून, एवढी पाणी पाहिजे होतं. बरं बरं, अरे मोहिनी पाणी दे भाऊले. हो द्या भाऊ, हो आणतो ना. हा पाना तुम्ही तर म्हणता की बोलत नका जाऊ, पण हाय का जर अक्कल की आपला सासरा घरी आला की काही का काही घरी थांबी त्या काही अशीच गावभर हिंडते म्हणलं. तो गेला बावरा गिवरा तिकडे तिकडे गेला की पोरगी उचलली की चालली. कारणच आहे, पोरगी राहतच नाही म्हणते घरात, आणि पोरगी घरात राहत नाही तर मायचं काम नाही का? पोरीला घरात खेळा का घरात घेऊन बाहेर पहा, अशीच असते म्हटलं गावभर हिंडत. हे
मग आता नशीन राहिलं लेकरूचं नेते, मग तू काऊन नाही नेत पोरीला? तू घेऊन जात जाय. ना पोचते पोरगी तिचं जे काय घरातला धंदा करायचा ते करून जातेच. कुठे येत आहे तर जाते ना. मग जाय ना. काय काय घोर आहे का लोकांचं? इकडे जाते का कुकडे? दुसरे येत आहेत थोडी जाते, आपल्या येत आहेतच काय. मग काय होऊन राहिलं? काय 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 त्या काय तर तिथे या सुखदेव भाऊच्या सुना ते आहे ते बोलून राहिले जाते. बरं ध्यान आहे मग काय बोलणारही नाही का? आता बोले ना काय होते. त्या सुना दारात नसतात म्हणलं बाई. ह्या आपल्याच घरचे जाते. बोला बोला आणते त्याला. हेच आहे ना तशी गावगुरुई. इलेच गमत नाही घरात. त्या सुना माय बाई कुछ दारात दिसत नाहीत म्हटलं. धाकच तसा आहे त्याच्या सासूचा. मग ह्या आपली तर फर्र करते आणि आपला बाबाचा आपल्या हातात नाही ना. बाई तशी निरा गोट नाही घेत म्हणलं. लय दिले पर फुटले. जशी पोरगी झाली नाही तशी तिला वाटते ती महाराणी झाली का काय. तिला असं वाटते आता एका पुरीची माय झाली, एका लेकराची माय झाली तर झाली ती गरजली गरजली. कोणी येऊ काही येऊ इकेले चालली. कोणी येऊ चालली जरा पुढेच असते आपल्या. मग आता जाऊ द्या. करा काय करायचं आहे. हा कुठे गेला? तो काय गेला असेल वावरात. तो का घर राहते. चाल बाई. हो माय सासरे आले ना. झालं ते झालं तिकडलं ते रिटायर झाले ना. हो मग तुम्हाला माहितच नाही का. रिटायर झाले ना आता त्या आता आता घरी. हो काल संध्याकाळचे झाले. माय बाई हो का माय असं काय. मग आता जात नाहीत काय. बरं आहे माय बाई. मग आता सासरे रिटायर झाले. पेन्शन असेल माय बुड्याले. हो पेन्शन आहे दिले सरकारी होते ते. बरं आहे माय चांगला आहे माय. बरं माय बुड्याचं पेन्शन. तेवढंच माय. मग तुमच्या घरी हातभार लागते. बुडीले लय पण पावर येईन बाई. मग आता नवऱ्याचं पेन्शन नवऱ्याचा पगार होता असतं माय बुडी गोट ना घे. आता तर माय पेन्शन अर्ध बुडीचं. आमची बुडी तसंही गोट नाही घेत. तुम्हाला का माहित नाही का. चल बाई येतो मी आता. इले राहू दे राहत घेऊन राहिली तर पाहिजे पण. लढली की आवाज मी घेऊन जाईन. राहू दे राहते ते घेऊन राहिली साजरी. लढली तर आणून देईन मी. जाय. हो चहा करतो ना 4 वाजले ना. झाल्या का मीटिंगा? नाही काही चर्चा सत्र रमले असते तर रमत्या म्हटलं. काही निर्णय घ्यायला लागते तुम्हाला. नाही वाखोड मीटिंग भरली म्हणलं. नाही त्या बसलो बोलत. चहा ठेवतो ना मी. बाबा चहा घेता ना. हा हो बा कर. तो येत नाही का घरी? किती वाजता येते? काय गेला आता वावरात? आज फवारा होता बाबा म्हणून जायला ते. येतील आता फवारा सरला की येतीलच. असं का? बरं बरं. काही घरात राहायचं म्हणलं जर नाही. आज लोक सासूचा तर काही धाक नव्हता. कमीत कमी आता सासऱ्याचा तरी धाक माना. आता सासऱ्या घरी आहे म्हणलं की धाक जर असा मान पान नाही शिकवलं असेल तुमच्या मायबापानं तर करा म्हणलं. नाही तर काय आपल्याला काय आहे. डोक्यावरचा पदार्थ खांद्यावर आला चाललं. पोरगी काकीत घेतले की हेडेले कारणच आहे. आमची पोरगी राहतच नाही घरात. मला वाटतं तुम्ही लय शिल्लक बोलता. काय कुठे गेलते ते पोरगी होती अंगणातच होती ना. ते पोरी बसली. हा इतकं शिल्लक बोलत नका जात. होती पोरगी ऐकते तर सगळं उलट उत्तर देईल. मग मनसान की असं म्हणलं सुनीनं तसं म्हणलं सुनीनं. पाहूनच राहिलो मी मगापासून. रात्री बी काही काम नव्हतं. भाजीत उसक मीठ शिल्लक नाही झालं तर लागेल लहान तुम्ही जेवण ओळख तोंड केलं का? खाल्लंय का पोरी सराय शिल्लक? मला का दिसला नाही का? शिल्लक खायचं. बस झालं. जरा तोंड सांभाळून बोलत जायचं. हा स्वतःच पहा जरा. हे कळलं ते झालं. डोक्याचा पत्र खांद्यावर आला. खांद्याचा पत्र डोक्यावर गेला. शिल्लक बळ सळा घालते ती पोरगी. तुम्ही डरच घालता काही भांडेवा जर मग मानवरा सरकारी नोकर आहे म्हणून सरकारी नोकरीवर होता म्हणलं म्हणून मी डरेस घालतो. तिनं का माई बरोबरी करावं का? माई कशी काय बरोबरी करणार? असं मग हे तर काही आणलं. तिला का नाही म्हणलं काय? तिलाच शरम लागते. तिला वाटते तिचा नवरा जाते वावरात कुद्या खाण्याले आणि काय ते डरेस घालीन. म्या कधी नाही म्हणलं काय. मी पहिल्यापासूनच घालतो. आता घालतो काय? मग घालताना घाला. शिल्लक बोलू नका. मुली जास्त घरात असं जर वातावरण नसेल तर मी खरं सांगतो मी डबल माई कोणती नोकरी शोधेन तिकडेच जाईल. मला शांतता पाहिजे. हा कुठे चालले? चालू मी बाहेर. बाबा चहा केला म्हटलं. चहा ठेवला. बर आणा सुन बाई. आणा चहा पेटून जातो मग. हो बाबा टोस्ट खाता का? चहा सोबत बिस्किट आहेत घरी? नाही यावेळेस नाही पाहिजे बाई काही. बरं द्या. 2 बिस्किट असतील तर द्या. खुशीचे याच्यातलं असतील तर नका देऊ. खुशीचे राहू द्या. मी आणतोच आता. द्या पहिली गेली काही घरी सामान गिमान आणायचं आहे का? मी घेऊन येतो. नाही बाबा सगळं आणलेलं आहे. खुशीचे नाही. खुशी कोणते एवढे बिस्किट खाते. आहेत ना. आई या ना चहा घ्या ना. हो आली. मला देतो. माय बाई हे तर उलटच चालू आहे माय. हा माणूस सुनेची कोण भाग घेते. नवरा मला आणि बाजू तिची घेते. लस हुशार दिसते मला. हा मॅडम म्हटलं आता नवरा घरी आला की साजरी सोडून पडू करतो. हे तर माय बाई उलटच चालू आहे. लहान फुंड का आला माय सासऱ्याले. सुनीले बोलली नाही तर मला म्हणते तू डरेस घालतो ते साडी घालते. मग घालतो का ना मला काय? मानवरा सरकारी नोकर होता म्हणलं. पेन्शन आहे म्हणलं. आता बरं पगार होता. घाली नाही तर काय तर काही बी आहे माय माणूस. लोक म्हणतील हा माणूसच म्हणते पहिले. आई घ्या ना थंड होऊन राहिला चहा. घेते ते. तिला काय दादा की पावस द्यायला लागते बाई. गावाला तिथून द्या. घे तू. खुशी कुठे आहे बा? माय बाई हा माणूस की मा घरात वजन राहू देते की नाही राहू देत. कचरा पान उतारच करते निरा सुनीच्या देखता.
काही सासूचा दरारा असला पाहिजे की नाही. जरा दिवसातून 4 खेप सुनीले बोललं, खाडून पाडून तिले टोचल टाचल केलं तर जरा नमून राहते ती. नाही तर काय 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 तिला डोक्यावर घ्यायला लागते काय.